जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 6वा महंत लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ शुद्ध नेटके लिहावे लेहोन शुद्ध शोधावे शोधून शुद्ध वाचावे चुको नये विष्कळीत मातृका निमस्त कराव्या धाट्या जाणून सदृढ धराव्या रंग राखोन भराव्या नाना कथा। श्रीराम समर्थ श्री समर्थांनी दशक 11वा ज्याचं नाव आहे भीमदशक आणि त्यामधील समास 6वा महंत लक्षण नाम यामध्ये समर्थांनी पूर्ण समासामध्ये महंताची लक्षणे महंत कसा असावा हे सगळं समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे। समर्थ म्हणतात आहे महंतामध्ये कोणते गुण असावेत, कारण समाजाचा एक आधारस्तंभ हा महंत असतो। महंत म्हणजे महंत हा लोकांचा संग्रह करतो, अनेक सद्गुणांना तो पहिले संपादन करतो। त्याचा आहार विचार उच्चार हा परिमित असतो। या समासामध्ये समर्थांनी ज्याप्रमाणे श्री प्रभू रामचंद्रांचे जे गुण आहेत त्या गुणांची उपासना करणारा तो जेव्हा समाजात येईल लोकांकडे जाईल त्यावेळेस लोकांना त्याचा आधार वाटला पाहिजे, तो सर्वांचा आधार ठरला पाहिजे। आणि अशा महंताची लक्षणे कोणती आहेत आणि महंत कसा असावा, त्यामध्ये कोणते गुण असावेत, कोणत्या गुणांनी तो भरलेला असावा, या सगळ्याची लक्षणे समर्थांनी या समासामध्ये दिलेली आहेत। म्हणून समासाचं नावच आहे महंत लक्षण नाम। महंत लक्षण नाम ते समर्थ या समासामध्ये महंताची लक्षणे कोणती ती या समासामध्ये फार सुंदर प्रकारे समर्थांनी येथे वर्णन केलेलं आहे। समर्थ सुरुवातीलाच म्हणतात आहे शुद्ध नेटके लिहावे। खूप उत्तमाच्या ओवी आहे तो शुद्ध नेटके लिहावे। कसं लिहावं? शुद्ध आणि नेटकं लिहावं, नेमकं लिहावं, व्यवस्थित लिहावं। लेहून शुद्ध शोधावे, लिहिल्यानंतर शुद्ध शोधलं पाहिजे। शोधून शुद्ध वाचावे, जे आपण लिहिलेलं आहे जे उत्तमाचं लिहिलेलं आहे ते लिहून शुद्ध वाचता आपल्याला आलं पाहिजे, चुको नये। म्हणजे हे सगळं करताना आपण चुकता कामा नये। जो महंत असेल त्याने शुद्ध लिहिलं पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात शुद्ध नेटके लिहावे, शुद्ध लिहावे, कुठेही चुका करू नयेत। शुद्ध लिहावं म्हणजे काय हो? काना मात्रा व्यवस्थित लिहाव्यात। त्यानंतर मराठीचं असेल शुद्ध लेखन, जसं आपण लहानपणी लिहायचो, मग ते शुद्ध लेखन का म्हणायचं तर त्याच्यामध्ये एकही चूक नाही, व्यवस्थित अगदी अक्षर उत्तम दिसतील अशी डोळ्याने उत्तमाची खूप सुंदर हस्ताक्षर असावं आपलं। आणि त्यासाठी लहानपणी आपल्याला शुद्ध लेखनाच्या 5 ओळी लिहायला लावायच्या। कारण आपले हात त्याच्यावर व्यवस्थित म्हणजे त्या शब्दांवर तो जो लिपी आहे ती व्यवस्थित आपल्याकडून म्हणजे त्याचा आकार व्यवस्थित व्हावा यासाठी आपण शुद्ध लेखन लिहायचो। आणि त्या शुद्ध लेखनामुळे आपलं हळूहळू हस्ताक्षर सुंदर होत गेलं, म्हणजे वाचणाऱ्याला पण त्याची काही अडचण होत नाही। म्हणून समर्थ म्हणतात जो कोणी महंत असेल त्याने शुद्ध लिहावं, नीटके लिहावे, व्यवस्थित लिहावं। लिहून झाल्यावर त्यातील अशुद्ध शोधून काढून म्हणजे लेहोन शुद्ध शोधावे, लिहिल्यानंतर त्यातलं जे अशुद्ध लिखाण आहे म्हणजे अशुद्ध लिखाण म्हणजे जिथे चुका झालेल्या आहेत ते शोधून काढून ते शुद्ध करावं, म्हणजे ते व्यवस्थित करावं। आणि अशा रीतीने तपासून शोधून शुद्ध वाचावे, चुको नये। आणि अशा रीतीने समर्थ म्हणतात तपासून शुद्ध केल्यावर ते व्यवस्थित शुद्ध वाचायला पण आलं पाहिजे। एखाद वेळी आपण लिहितो चांगलं पण वाचताना गडबड होते, तसं होता कामा नये। लिहिल्यानंतर शुद्ध वाचताही आलं पाहिजे, न चुकता न अडखळता वाचता आलं पाहिजे। म्हणून समर्थ म्हणतात शुद्ध नेटके लिहावे, लेहोन शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नये। म्हणजे हे सगळं करताना चुका होता कामा नयेत। या सर्व बाबतीत आपली कोणतीही चूक होऊ नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे हो। पुढे समर्थ म्हणतात आहे विष्कळीत मातृका नेमस्त कराव्या, धाट्या जाणून सुदृढ धराव्या, रंग राखोन भराव्या नाना कथा। मग श्री समर्थांनी महंताच्या लक्षणामध्ये पहिलं महंताचं लक्षण दिलं ते सर्वसामान्य माणसाकडून ते घडत नाही।
सगळ्यांचंच हस्ताक्षर चांगलं असतं का हो? नाही. शाळेत आपल्याला माहिती आहे, नेहमी आपले टीचर जे असतात ते नेहमी आपल्याला सांगत असतात, सुंदर हस्ताक्षर काढा, सुंदर हस्ताक्षर काढा. पण सगळ्यांचं तसं नसतं हो. मग समर्थ म्हणतात सर्वसामान्य मनुष्य त्या बाबतीत चुका करतो. त्या चुका म्हणजे सर्वसामान्यच्याकडून ज्या चुका होतात त्या चुका होऊ नयेत, त्या बाबतीत खबरदारी घ्यावी आणि त्याकडे लक्ष ठेवावं असं समर्थ या पहिल्या ओळीमध्ये सांगतात आहे. शाळेमध्ये आपल्याला सतत सांगितले जाते शुद्ध नेटके लिहावे. सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे. सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे. हा सुविचार आपल्या स्कूलमध्ये, आपल्या शाळेमध्ये लहानपणी लिहिलेला असायचा. सुंदर हस्ताक्षर म्हणजे जिथे एकही चूक नाही, काना मात्रा सगळं व्यवस्थित आणि अक्षर पण नीटनेटकं लिहिलेलं असतं. अगदी मोत्यासारखं वाटतं ते. म्हणून म्हटलंय शुद्ध नेटके लिहावे. समर्थांचं अक्षर फार सुंदर होतं. त्याचबरोबर कल्याण स्वामींचं हे अक्षर पण फार सुंदर होतं. आणि समर्थांच्या अनेक शिष्यांची अक्षरं सुद्धा फार सुंदर होती. म्हणून त्या अक्षराला सुंदरता प्राप्त व्हावी त्यासाठी महंतांनी प्रयत्न केला पाहिजे. समर्थांनी लिहिण्यासंबंधी एक स्वतंत्र समासच लिहिला आहे. म्हणून समर्थ म्हणतात ज्याचे वय आहे नूतन, काय म्हटले बघा, ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपून. म्हणजे ज्याचं वय नूतन आहे, जो वयाने लहान आहे, त्याने लिहावे जपून. आज जर जपून उत्तमाचं लिहिलं, व्यवस्थित लिहिलं, हस्ताक्षर जर उत्तमाचं काढलं, चुका कोणत्याही न करता लिहिलं तर, कारण त्याचं वय कसं आहे, नूतन आहे, अजून त्याचं वय कमी आहे. एकदा वय खूप झालं म्हणजे वय वाढलं की नंतर तो व्यवस्थित लिहिणार नाही. म्हणून ज्याचं वय आहे नूतन त्याने लिहावे जपून. त्याने आजच जपून लिहायला सुरुवात करावी. लहान मुलांना पण लिहिताना चांगलं सुरेख अक्षरात लिहा असं आपण सांगतो. त्यासाठी आमच्या लहानपणी बघा दुरेगी वही असायची, आम्हाला असायची दुरेगी वही. त्याच्यावर दुरेगी वही म्हणजे 2 ओव्या, 2 ज्या ओळी असायच्या त्या ओळीमध्ये अगदी मधोमध अक्षर लिहायची. ओळीच्या खाली उकार द्यायचा, ओळीच्या वर रेघेवर रफार किंवा मात्रा असायची ती द्यायची. अशा प्रकारे समर्थांनी शुद्ध लिहिण्यावर आग्रह धरलेला आहे. लहानपणी आपल्याला असायचं, काही स्वाध्यायांमध्ये पण असायचं की सुंदर हस्ताक्षरमध्ये लिहा. म्हणजे जसं दिलं आहे, वाचा लिहा आणि पाठांतर करा सुंदर हस्ताक्षरामध्ये असं सांगितलेलं असायचं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात शुद्ध नेटके लिहावे. आणि लिहिल्यानंतर काय करावं, ते शुद्ध आहे की नाही हे कळलं पाहिजे ना, की आपण नुसतं लिहितोय पण शुद्ध आहे की नाही हे आपल्याला कळत नाही. त्याच्यासाठी समर्थांनी दिलंय शुद्ध नेटके लिहावे. लिहून काय करावं आणि लिहिल्यानंतर लेहोन म्हणजे लिहिल्यानंतर ते शुद्ध आहे की नाही, लेहोन शुद्ध शोधावे. ते शुद्ध आहे की नाही ते तपासलं पाहिजे. बऱ्याचदा आपण लिहितो पण तपासून पाहत नाही आणि तपासून न पाहिल्यामुळे त्या शुद्ध लेखनाच्या चुका आपल्या कायम राहतात. जसं रस्व आहे, दीर्घ आहे हे कळलं पाहिजे. आपल्याला रस्व म्हणजेच काय कळत नाही, दीर्घ म्हणजेच काय कळत नाही. हेच जर आपल्याला सुरुवातीला कळलं नाही तर नंतर लिहिताना हा प्रॉब्लेम आपल्याला येतच राहणार. कारण रस्व म्हणजे काय तर पहिली वेलांटी आहे, दीर्घ म्हणजे काय दुसरी वेलांटी आहे. हे पहिल्यांदा आपण शिकलं पाहिजे की रस्व काय आहे, दीर्घ काय आहे, आकार काय आहे, उकार काय आहे, मात्रा काय आहे, ते सगळं रफार काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तर आपण उत्तमाचं लिहू शकतो, न चुका करता लिहू शकतो. पण शुद्ध लेखन लिहायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला जे लिहिलं आहे, जे लिहून झालं आहे ते आपल्याला करेक्शन करता आलं पाहिजे. रस्व काय आहे, दीर्घ व्यवस्थित दिला आहे का, दीर्घच दिलाय का, इथे रस्व वेलांटी पाहिजे होती की दीर्घ वेलांटी पाहिजे होती, हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आणि काही लोकांना मराठी लिहिताही येत नाही हो. आता तर इंग्रजीचा एवढा प्रभाव वाढलाय, इतका प्रचार आणि प्रसार झालाय की मराठीला सोडूनच दिले असे वाटते. कारण इंग्लिश मिडियमच्या मुलांना सहसा मराठी लिहिता येत नाही. आकार उकार दीर्घ रस्व काहीही कळत नाही. माझ्या मराठीचा बोल कौतुके, अमृता तेही पैजा जिंके, ऐसे रसिका अक्षरे मेळ दे. मग या सगळ्या भाषेमध्ये आम्हाला उत्तम लिहिता आलं पाहिजे आणि ते लिहिल्यानंतर आम्ही ते तपासलं पाहिजे.
आता कसं तर दोन प्रकारच्या लिखाण पद्धती होत्या आपल्याला शाळेमध्ये असायचं बघा. एक अनुलेखन आणि दुसरा आहे श्रुतलेखन. अनुलेखन असायचं आपल्याला आणि श्रुतही लेखन असायचं. काही धडे आपल्याला शिकवले, काही पाठ जर सरांनी शिकवले तर त्याच्यानंतर आपल्याला श्रुतलेखन असायचं. म्हणजे त्याच्यामधील जे कठीण शब्द आहेत किंवा त्याच्या धड्यामधील जे शब्द आहेत, त्या पाठामधील जे शब्द आहेत ते आपल्याला गुरुजी आपले आहेत ते बोलायचे आणि आपण व्यवस्थित ऐकून न चुका करता उत्तमाचं श्रवण करून श्रुतलेखन लिहावं. अनुलेखन. आता अनुलेखन म्हणजे काय तर अनुलेखनामध्ये पाहून पाहून लिहिणे. अनुलेखनामध्ये जसं आहे एखादा जर उतारा असेल, एखादा संवाद असेल तो तसंच्या तसं बघून लिहायचा. पण श्रुतलेखनामध्ये श्रवण श्रुतलेखनामध्ये काय सांगितलंय तर श्रुतलेखनामध्ये ऐकून लिहायचं आहे. टीचर असतील किंवा आपला मित्र असेल जर एखादा शब्द सांगतोय तर आपण लिहिताना ते ऐकून लिहितो. एखादा श्लोक तो आपण बघा पाहून लिहितो. पहिल्यांदा डायरेक्ट आपण श्रुतलेखन करत नाही, पहिल्यांदा पाहून लिहितो. मग आपल्याला दुसऱ्या वेळी तो श्लोक ऐकून लिहितो आपण. त्यामुळे लिहिणे आणि तपासणे या दोन्ही क्रिया एकामागून एक होतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. काय म्हटलंय? दिसा माझी काहीतरी ते लिहावे. समर्थ सांगत असतात हो नेहमी काहीतरी चांगलं लिहा, दिवसातून निदान 5 ओळी तरी उत्तमाच्या लिहाव्या. कुठे ऐकला असेल एखादा सुविचार, एखादं काही वाक्य ऐकलं असेल जे उत्तमाचं आहे, जे आपल्याला काही शिकून गेलेलं आहे, त्याच्यामधून आपल्याला काही बोध भेटलेला आहे, ते लिहायची सवय ठेवायची. दिसा माझी काहीतरी ते लिहावे. आपल्याला म्हटलेलं नाही पूर्ण एक वही लिहायचं आहे. फक्त काय ज्या 2-3 ओळी आहेत त्या लिहिल्या तरी चालतील. कारण दिसा माझी काहीतरी लिहिलं पाहिजे आपण. आज लिहिलं तर आपल्याला उद्या वाचायला भेटणार हो. म्हणून दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. एखादा उत्तमाचा ग्रंथ आहे, त्याच्यामधील काही ओव्या ज्या आपल्याला खूप आवडलेल्या आहेत, भावलेल्या आहेत, त्यांचा अर्थ आपल्याला कळलेला आहे किंवा एखाद्याचा अर्थ कळत नाही तर आपण ते लिहून काढणं. एखादे श्लोक आहेत ते लिहून काढावे. म्हणजे समर्थ म्हणतात दिसा माझी काहीतरी तर लिहिलं पाहिजे, लिहावं. समर्थ स्वतः लिहायचे आणि शिष्यांकडूनही लिहून घ्यायचे. मग प्रसंगी अखंडित वाचित जावे. म्हणून समर्थ म्हणतात शब्द माणसाला कसं करतात. आता हे जर ग्रंथातली एखाद्या ओवी आहेत किंवा एखादा श्लोक आहे त्याच्यामधील शब्द हे सगळे एकत्र येऊन आपल्याजवळ आपल्याला बोलावतात, माणसाला असं वाटतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे शुद्ध नेटके लिहावे, लेहोन शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुको नव्हे. म्हणजे चुकता का म्हणे. या सगळ्या गोष्टी लिहिताना, बोलताना, वाचताना आपल्याला चुका होता का म्हणे याची आपण खबरदारी घ्यावी. असे उकार म्हणजे जसं आपण उकार देतो, वेलांट्या देतात, मात्रा देतात. मग त्या मात्रा वेलांट्या कुठे जातो आपण ते कळतच नाही. ते व्यवस्थित द्याव्या. त्या शाईमध्ये एखाद्या मुंगळ्याला बुडवावं आणि त्या कागदावरून चालवावं तशा प्रकारचं आता मुलांचं अक्षर झालेली आहेत बघा. काही टीचरांना तर ते वाचताही येत नाही मुलांनी काय लिहिले ते. मग असं होऊ नये यासाठी समर्थांनी तशा प्रकारचं आता मुलांचं अक्षर झालेलं आहे. मग शिक्षक पेपर तपासताना अक्षरशः कंटाळून जातात हो. म्हणून सुंदर अक्षर, सुंदर हस्ताक्षर म्हटलंय हो. सुंदर हस्ताक्षर हा एक सुरेख दागिना आहे. म्हणून समर्थ म्हणतात पहिले अक्षर काढिले, गजर संपेतो पाहत गेले, एका टाकीने लिहिले असे वाटले पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे एकाचं अक्षर किती उत्तमाचं असतं. खूप सुरेख लिहितात. म्हणजे त्यांचं अक्षर अगदी मोत्यासारखं असतं, बघतच राहावं असं वाटतं. म्हणजे त्यांनी पण कष्ट घेतलेले आहे. मग त्यासाठी समर्थ म्हणतात की एका टाकीने लिहिले ऐसे वाटे. म्हणजे एका बैठकीत एकदा बसल्यानंतर पुन्हा उठलाच नाही जोपर्यंत संपलं नाही तोपर्यंत तसं लिहिलेलं आहे असं वाटलं पाहिजे. पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत, म्हणजे पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत आपलं अक्षर तसंच पाहिजे. नाही तर पहिल्या 4 पेजमध्ये खूप उत्तमाचं हस्ताक्षर आहे आणि नंतरच्या 4 ज्या आहेत, जी पेज आहेत लिहिलेले आपण, त्याच्यामध्ये काहीच समजत नाही कोणी लिहिले, काय लिहिले आणि कोणता शब्द आहे. मग तसं होऊ नये. मग एक शब्द सुद्धा आपला चुकता कामा नये. लिहित असताना एका पानावर जर 2 पेक्षा जास्त चुका झाल्या तर ते खूप खराब दिसतं. बघा आपण
जर एखादी चूक झाली तर एखाद्या चुकीला काही नाही वाटत, 2-3 चुका झाल्या तर खूप खराब वाटतं आणि एखादी चूक अनावधानाने होऊ शकते. त्यामुळे हळूहळू इतकी एकाग्रता वाढते की लिहिताना चूकच होत नाही. म्हणून सराव पाहिजे किंवा लिहिल्यानंतर 2दा वाचली जाते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे सुंदरात सुंदर अक्षर असावं. त्याच्या काना, मात्रा, वेलांट्या, उकार सगळं सुंदर असाव्यात. नाना प्रकारच्या रंगांचा वापर करून ते लिहावं. म्हणून म्हटलंय रंग भरवून रंग राखून भराव्या. विस्कळीत मातृका नेमस्त कराव्या. विस्कळीत मात्रा व्यवस्थित कराव्या. धाट्या जाणून सदृढ धराव्या. रंग राखून भराव्या नाना कथा. मग रंग कसे, रंगांचा व्यवस्थित वापर करून ते लिहावं. जसं आपण शीर्षक वेगळ्या शाईत लिहितो की नाही. पाठ वेगळ्या शाईत असतो आणि शीर्षक त्याचं वेगळ्या शाईमध्ये असतं, म्हणजे रंगामध्ये असतं. तसंच काही महत्त्वाचे मुद्दा, जो महत्त्वाचा मुद्दा असेल तर तो वेगळ्या शाईमध्ये लिहितात. जसं आपण 10वीचे 12वीचे पेपर लिहायचो किंवा इतर कोणतेही पेपर आपले जे शाळेमध्ये चालू असतात नेहमी, ते कसं असायचं, जो मुद्दा आहे. आता एखादं कुटुंब व्यवस्था आहे. आता या कुटुंब व्यवस्थेची लक्षणे कोणती आहेत, तर कुटुंब व्यवस्थेमध्ये रचना कशी असते, मग त्याचे मुद्दे काय काय आहेत, एकत्र कुटुंब पद्धती, म्हणजे ते विभक्त कुटुंब पद्धती, हे सगळं जे आहे ते मुद्दे सूत. मग त्यासाठी समर्थांनी म्हटले, जसं आता कुटुंब व्यवस्था हे जर आपण व्यवस्थित लिहिले असेल, वेगळ्या शाईमध्ये लिहिले, तर त्याचे मुद्दे कोणते आहेत, त्याचे 2 प्रकार पडतात. मग कोणते आहेत, ते वेगळ्या शाईमध्ये, ते वेगळ्या शाईमध्ये. त्याच्यामध्ये काय काय येतं, एकत्रमध्ये किती माणसं असतात, म्हणजे एकत्रमध्ये किती परिवार येतात, एकत्रमध्ये एकच येतो, एकत्रमध्ये 2 ते 3 परिवार एकत्र येतात, आणि जी विभक्त कुटुंब पद्धती आहे त्याच्यामध्ये कसं, म्हणजे ते समर्थांनी सगळं, म्हणजे शाईमध्ये का, वेगवेगळ्या शाईमध्ये, जसं ठळक दिसण्यासाठी, जसं आपण पाठाचं शीर्षक लिहितो किंवा कवितेचं शीर्षक हे वेगळ्या शाईने लिहिलेलं असतं, ते सुंदर वाटतं. तसं समर्थांनी समर्थ तेच म्हणतात आहे की रंग राखून भराव्या नाना कथा. रंग या शब्दाचा अर्थ नाना प्रकारचे ते नवरस सुद्धा आहेत, आणि रंग हा शब्द रंगांच्या संदर्भात सुद्धा आहे. कारण नवरसांचा वापर करून आपण बोलत असतो, नवरसांचा वापर करून आम्ही एखादी गोष्ट लिहित असतो. तशा प्रकारच्या सगळ्या रसांचा वापर करावा, रंगांचा वापर करावा, आणि ते लिहिलेलं जे आहे ते वाचताना जणू काही आपल्या डोळ्यासमोर चित्रपट उभा आहे असं वाटलं पाहिजे. म्हणून समर्थांनी दिला आहे, विस्कळीत मात्रा मातृका नेमस्त कराव्या. धाट्या जाणून सदृढ धराव्या. रंग राखून भराव्या नाना कथा. मग विस्कळीत ज्या काना मात्रा आहे त्या तपासून व्यवस्थित कराव्यात, आणि लेखनाची जी शैली एकदा स्वीकारली असेल ती सदृढ धरली पाहिजे. म्हणजे एकदा व्यवस्थित अक्षर सुंदर काढलेलं आहे तेच आपण कंटिन्यू केलं पाहिजे. लिहिताना कथा प्रसंगाच्या अनुरोधाने सुंदर चित्र काढून ती उत्तम प्रकारे रंगवावीत. म्हणजे एखादा धडा बघा, आता शिवरायांचा राज्याभिषेक, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक म्हणजे त्यांचा राज्याभिषेक होतानाचं जे चित्र आहे ते आपल्याला माहिती आहे. मग ते चित्र कसं आहे, ते एखादा जर तो प्रसंग सांगायचा असेल तर बाजूला आपण चित्र दाखवलेलं असतं बघा, ते कसं चित्र दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म, ते पाळणा, तो रायगड किल्ला, ते सगळं तिथे, शिवनेरी किल्ला, ते सगळं तिथे दाखवलेलं असतं. मग तसं समर्थ म्हणतात सुंदर चित्र काढून ते उत्तम प्रकारे रंगवावीत, आणि त्याच्यामुळे ते चित्रांमुळे आपल्याला मग सहज समजायला थोडं इझी होतं. पुढे समर्थांनी म्हटलं आहे, जाना याचे सांगता नये, सांगा याचे नेमस्त नये, समजल्या विन काहीच नये कोणी एक. हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण, वर्तायाचे लक्षण तेही असावे. मग समर्थ म्हणतात आहे, जो महंत आहे, जाणायाचे सांगता नये आणि सांगायाचे जाणता नये. कसं सांगितलंय समर्थाने हो, सांगायाचे नेमस्त नये, समजल्या विन काहीच नये कोणी एक. म्हणजे ज्याला जे जाणायचं आहे ते नीट सांगता येत नाही, आणि जे सांगायचं असेल ते व्यवस्थितपणे सांगता येत नाही, किंवा ज्याला काहीच नीट समजत नाही असा माणूस महंत होऊ शकत नाही. म्हणून इथं म्हटलंय, जो महंत आहे त्याला सगळं कळलं पाहिजे, आणि त्याने कळल्यानंतर जे सांगायचं आहे तेवढंच त्याला नेमकं सांगता आलं पाहिजे. म्हणून पुढे समर्थ देतात आहे,
हरिकथा निरूपण नेमस्तपणे राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे. पुसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळिकांचे राखो जाणे समाधान. मग आता इथे समर्थाने दिलं आहे की महंताचा हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करणे, चांगल्या प्रकारे येणं हे आवश्यक आहे. तसं नेमस्तपणे राजकारणही करणंही त्याला आलं पाहिजे आणि त्याचे आचरणही कसं असलं पाहिजे हो, उत्तम असलं पाहिजे. वर्तायाचे लक्षण तेही असावे. मग अशा प्रकारे सगळ्यांचं समाधान करता आलं पाहिजे, हे लक्षण महंताचं आहे. महंत म्हणजे हा आदर्श आहे लोकसमूहाचा. सगळे लोक त्यांच्या आदर्शाने विचाराने, त्यांचे जे आदर्श आहेत त्या आदर्शाने सगळे लोक त्यांचं ऐकत असतात, त्यांचं मानत असतात. त्यांच्या सगळ्या गोष्टी उत्तमाच्या ते फॉलो करत असतात. मग सगळ्या दृष्टीने ते आदर्श आहेत. त्यांचं चालणं कसं आहे, उत्तमच आहे. त्यांचं बोलणं कसं आहे, त्यांचं लिहिणं कसं आहे, त्यांचं पाहणं कसं आहे, या सगळ्यांवरून लोकांना त्यांची आपुलकी वाटली पाहिजे. जसं बघा, आपण ज्यावेळी शाळेत जातो त्यावेळी मुलांना शिक्षकांचं खूप कौतुक असतं. जरी आपण त्यांना शिकवलं, ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांच्या लक्षात येईल, जरी आई वडिलांनी मुलांना शिकवलं की असं असं लिही बाबा, तर त्याचं काय असतं, हे तू बरोबर लिहित नाहीस, हे तू रॉंग लिहिलेलं आहेस, माझी टीचरच बरोबर मला शिकवते, माझी टीचरच व्यवस्थित मला लिहून देते, तू चुकीचं लिहिते आहेस, असं त्यांचं मत असतं. म्हणजे त्यांचा टीचरांवर किती विश्वास असतो, शिक्षकांवर. म्हणजे त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, शिक्षक म्हणजे आदर्श असतात व मुलांसाठी. ते जसं वागतात, जसं करतात, तसं मुलांना वाटतं की मी त्या टीचरांसारखं व्हावं, तसे आदर्श मी ठेवावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून त्यांचं बोलणं, चालणं, वागणं याचं सगळ्याच निरीक्षण ही मुलं करत असतात आणि तशा प्रमाणे मुलं आपल्या आयुष्यातही पुढे वागत असतात. म्हणून समर्थ म्हणतात या सगळ्यांवरून लोकांना त्यांची आपुलकी वाटली पाहिजे, तो आपलासा वाटला पाहिजे. जणू काही त्या शब्दांना इतरांना सांगत असताना तो साखरेमध्ये भिजवतो आहे ते शब्द आणि तो इतरांच्या हातावर ठेवतो आहे असं वाटलं पाहिजे. पण मनापासून, वरच्यावर नाही. नुसतं गोड बोलायचं म्हणून वरून गोड बोलायचं नाही, ते खरंच आपल्या अंतरामध्ये बिंबवलं पाहिजे. हळूहळू ते आपल्या अंतरात बिंबल्यामुळे आपलं अंतर म्हणजे परा जे आहे तिथून आपलं जे काही विचार असतील ते शुद्ध होत जातील. जर आपल्याला बाहेरून शुद्ध दाखवायचं असेल तर आतूनही शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे. आतून जर अशुद्ध असू आणि बाहेर जर वाणीवर जर आपण वैखरीवर जर शुद्धपणा दाखवला तर काही उपयोग नाही. म्हणून परावाणीपासून, परेपासून ते वैखरीपर्यंत, परापच्छन्ती मध्यमा वैखरी, इथून परेपासून वैखरीपर्यंत आपली वाचा शुद्ध असली पाहिजे, सगळे विचार शुद्ध असले पाहिजेत. पोटावर एक आणि ओठावर एक असं असता कामा नये. जे आहे ते उत्तमाचंच असावं. मग जसं आपण एखाद्याशी बोलताना एवढं नम्रतेत बोलावं, एवढं उत्तमाचं बोलावं की त्यांना आपल्या त्या शब्दांमध्ये आधार वाटला पाहिजे, पण तो अंतरापासून असला पाहिजे, बाहेरून नाही. अंतरापासून जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत त्या शब्दाची किंमत कळणार नाही. कारण खोटं वागून काहीही उपयोग नाही. जर वागायचंच असेल तर आतून आणि बाहेरून निर्मळ स्वच्छ मनाने वागलं पाहिजे. मग महंताचं लक्षण कोणतं आहे, म्हणजे एखाद्याच्या शब्दात एवढा गोडवा असतो, म्हणजे आपल्या शब्दात एवढा गोडवा असला पाहिजे की ऐकणाऱ्याचे कान तृप्त झाले पाहिजेत. मग महंताचं लक्षण कोणतं आहे, तर महंताकडे पाहताना लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की याच्यापेक्षा सुंदर चांगलं नाही, याच्यापेक्षा सुंदर कोण असूच शकत नाही, एवढा विश्वास त्यांच्यावर असला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हरिकथा निरूपण नेमस्त राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे. पुसो जाणे सांगो जाणे अर्थांतर करू जाणे सकळिकांचे राखो जाणे समाधान. मग कोणी विचारलं तर समर्थ पुढे देतात आहे, दीर्घ सूचना आधी कळे सावधपणे तर्क प्रबळे जाणून निवळे यथायोग्य. मग आता समर्थाने दिलेला आहे. समर्थ म्हणतात आहे महंताचं, आता ज्याला जे जाणायचंय ते नीट सांगता येत नाही,
म्हणजे ज्याने जे जाणलंय त्याला नीट सांगता येत नाही, जे सांगायचं असेल ते व्यवस्थितपणे सांगता येत नाही, किंवा ज्याला काहीच नीट समजत नाही असा माणूस महंत होऊ शकणार नाही. त्यामुळे सगळ्या बाबतीत आपल्याला प्रावीण्य मिळवायचं आहे. मग समर्थांनी म्हटलं हरिकथा निरूपण. आता महंताला हरिकथा आणि नेमस्त राजकारण, हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करणं चांगल्या प्रकारे येणं आवश्यक आहे. अध्यात्मासंबंधही त्याला सगळं माहिती असावं, अध्यात्माची गोडी त्याला असावी. आणि तसंच समर्थ म्हणतात, तसंच नेमस्त राजकारण म्हणजे तसेच नेमस्तपणे राजकारण करणेही त्याला यायला पाहिजे. त्याचं वर्तायाचे लक्षण तेही असावे. मग समर्थ म्हणतात आहे की त्याचे आचरण पण कसं असलं पाहिजे, उत्तमच असायला पाहिजे. आचरण जर उत्तम असेल तर त्याच्याकडून जो शिकणारा आहे, त्याच्याकडून जे त्यांचे शिष्य आहे तेही उत्तमाचेच होणार हो. म्हणून पुढे म्हटलंय, पुसो जाणे सांगो जाणे. पुसो जाणे, कुणाला काय विचारावे, अर्थांतर करो जाणे. सकाळी कांचे राखो जाणे समाधान. म्हणजे कुणाला काय विचारावे, कुणाला काय सांगावे, कारण ग्रंथातील मजकुराचा अचूक अर्थ करणं हे सगळं महंताला आलं पाहिजे. सर्वांचं मन राखून त्यांना समाधान करणे त्याला जमायला हवं. सकाळी कांचे राखो जाणे समाधान, म्हणजे सगळ्यांचे मन राखून त्याला त्या गोष्टी साध्य करता आल्या पाहिजेत. पुढे समर्थांनी म्हटलंय, दीर्घ सूचना आधीकडे. दीर्घ सूचना आधीकडे म्हणजे महंताला काय कळलं पाहिजे, तर दीर्घ सूचना, पुढे काय घडणार आहे याची ज्याला आधी कल्पना येते, याची ज्याला आधी कल्पना येते. दीर्घ सूचना आधीकडे सावधपणे तर्क प्रबळे. म्हणजे दीर्घ सूचना ज्याला आधीच कळलेली आहे, पुढे काय होणार आहे, पुढे विघटित होणार आहे किंवा उत्तमाचं होणार आहे हे ज्याला कळलंय, विघटित होणार आहे, सावधपणे तर्क प्रबळे. म्हणजे याची ज्याला आधी कल्पना येते आणि जो सावधपणे त्याच्याविषयी तर्क करून त्यावेळी कसं वागावं याचं त्याने काय केलेलं असतं, जाणून निवळे यथायोग्य. म्हणजे पुढे काय घडणार आहे, पुढे अविघटित काय होणार आहे त्याच्या संबंधी तर्क लावतो आणि त्या तर्कासंबंधी यथायोग्य निश्चय करू शकतो की त्या संबंधी आपण कसं वागावं हे तो ठरवू शकतो. त्याला तोच महंत होण्यास कसा असतो, यथायोग्य लायक ठरतो. जाणून निवळे यथायोग्य, म्हणजे सगळ्या गोष्टी यथायोग्य असल्या पाहिजे. दीर्घ सूचना म्हणजे पुढील होईल अनुमाना आणून सोडावे. दीर्घ सूचना म्हणजे पुढे काय होणार आहे याची पहिलीच आपल्याला कल्पना असली पाहिजे आणि ते होणार आहे याची व्यवस्था आधीच केली पाहिजे. ती जर व्यवस्था अगोदर केली गेली नाही तर कार्यात गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून म्हटलं इथे समर्थाने दीर्घ सूचना आधीकडे. म्हणजे समजा एखादा प्रोग्राम आहे किंवा एखादा कार्यक्रम, व्यवहारातलंच उदाहरण घ्या, एखादा कार्यक्रम आहे, एवढी लोक येणार आहेत, म्हणजे आपला अंदाज आहे की 200 ते 300च्या दरम्यान माणसं येणार आहेत. मग त्यांचं जेवण त्यांच्या एवढं आपण ऑर्डर दिली पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांना लागणारं पाणी, त्यांची सगळी व्यवस्था, हे सगळं आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी नंतर दीर्घ सूचना आधीकडे सावधपणे तर्क प्रबळे. त्याच्यापेक्षा जर कमी पाणी मागवलं तर नंतर पाणी लागणार आहे, त्याच्यासाठी थोड्या वेळाने पाणी अजून आणायला सांगू, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे त्यानुसार, त्या परिस्थितीनुसार आपल्याला ते सुचवून नंतर आपण त्याच्यावर तोडगा काढलेला असतो. म्हणजे अगोदरच तर्क लावून त्याच्या संबंधी यथायोग्य सगळा निश्चय करू शकतो. त्याला समर्थाने महंत म्हटलेला आहे. मग त्याला त्याची पहिलीच कल्पना आपल्याला असली पाहिजे आणि ते होणार आहे याची व्यवस्था आधीच केली पाहिजे. ती जर व्यवस्था अगोदर केली गेली नाही तर कार्यामध्ये अडथळा होण्याची किंवा गोंधळ होण्याची शक्यता असते. म्हणून मग योग्य काय आहे, अयोग्य काय आहे याचा तो निवाडा करू शकतो आणि योग्य ते तो स्वीकारू शकतो. म्हणून पुढे समर्थाने दिलं आहे, ऐसा जाणे जो समस्त तोची महंत बुद्धिवंत, या वेगळे अंतवंत सकळ काही, ताळ वेळ तान माने, प्रबंध कविता जाड वचने, मज्जालसी नाना चिन्हे सुचती जया. मग ऐसा जाणे जो समस्त, आता समर्थाने वर दिलेला आहे, म्हणजे पुढच्या वरच्या ओळीमध्ये दीर्घ सूचना आधी कळे, पुढचं सगळं काय जे होणार आहे त्याच्यासाठी तो आधीच सावध झाला. ऐसा जाणे जो समस्त म्हणजे अशा प्रकारे जो गोष्टी सर्व जाणतो आहे
तोची महंत बुद्धिमंत, तोच बुद्धिमान काय आहे, महंत बुद्धिवंत, तोच बुद्धिमान महंत आहे. हे सगळा जो जाणतो, अशा गोष्टी या सगळ्या तो जाणून असतो, त्यालाच महंत म्हटलेलं आहे. कारण तो आपल्या तर्काने सगळ्या गोष्टी जाणतो आणि आपल्या कार्यक्रमामध्ये, आपल्या कार्यामध्ये हे उत्तमाचंच झालं पाहिजे याच्यासाठी तो पराकाष्ठा करतो. म्हणजे ते कार्यक्रम उत्तम होईपर्यंत त्याला कार्यक्रमामध्ये काहीही कमी पडू नये याच्यासाठी तो जाणता जो आहे, महंत जो आहे, तो बरोबर तर्काने सगळं आपलं नियोजन करत असतो. म्हणजे या वेगळे अंतवंत सकळ काही. मग अशा प्रकारे सर्व गोष्टी जाणतो त्याला बुद्धिमान महंत म्हटलेलं आहे. आणि समर्थ पुढे म्हणतात, या वेगळे अंतवंत सकळ काही, या खेरीज जे इतर सर्व काही आहे ते कसं आहे, अंतवंत, या वेगळे अंतवंत सकळ काही. हे सगळं जे आहे, हे इतर सर्व काही जे आहे ते कसं आहे, नाशवंत जाणावं. म्हणून म्हटलंय, मग योग्य काय अयोग्य काय ते माणूस स्वीकारू शकतो. याशिवाय लोकांना महंत म्हणायचं कारणच नाही. महंत म्हणजे कोण, ज्यांच्याकडे श्री रामचंद्रांचे अधिकाधिक गुण ज्यांनी संपादन केले आहेत, तो महंत आहे. श्रीराम कसे होते तसे आम्ही होणे, याचा अर्थ महंत होणे आहे. म्हणूनच तर श्री रामचंद्रांना पुरुषोत्तम असं म्हटलेलं आहे हो. आणि पुरुषोत्तम म्हणजे महंत. महंत हे सामान्यांपेक्षा एका वेगळ्या जागेवर असतात. सगळे लोक त्यांना आदर्श मानतात. त्यांच्या बोलण्यात वागण्यामध्ये एकवाक्यता असते, एकवचनी एकबाणी. त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो अगदी शेवटपर्यंत ते आपला शब्द पूर्ण केल्याशिवाय, ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय, एखाद्या गोष्टीला हात घातल्यानंतर ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय ते शांत बसत नाही. त्यालाच महंत म्हटलेलं आहे. कारण मध्येच सोडून जाण्याचं त्यांचं लक्षण नसतं. खरा महंत हा शेवटपर्यंत साथ देतो. आणि त्यांच्या बोलण्यात वागण्यामध्ये एकवाक्यता असते. बऱ्याचदा लोक सांगतात पण तसे वागतात का, नाही वागत हो. जे सांगतात, जे चांगलं सांगतात, चांगले वागतात, त्यांना लोक मानतात. म्हणून सांगणे आणि वागणे यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे. नुसतं सांगत फिरलं म्हणजे झालं नाही. त्याच्यासाठी आपणही तसं वागलं पाहिजे, तरच आधी वागले पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे. मग तसं जर आपण वागलं तरच लोक आपल्याला मानू लागतील. जर आपण सांगतोय एक आणि वागतोय एक, तर मात्र आपल्याला म्हणजे समाजात आपलं जे नाव आहे ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जसं सांगतो आहे तसं माणूस वागलं पाहिजे. यामध्ये एकवाक्यता असली पाहिजे. म्हणून समाजामध्ये जो मार्गदर्शक आहे तो महंत असला पाहिजे. तो सर्व सद्गुणांनी नटलेला असला पाहिजे. सर्वांग सुंदर असला पाहिजे. म्हणून समर्थाने एका पत्रात लिहिले आहे, शरीर सुंदर सतेज, वस्त्रे आभूषणे केले सज्ज. खूप सुंदर ओवी आहे. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे आभूषणे केले सज्ज. म्हणजे याचा अर्थ आपण वरून चांगले दिसतो आहे, वरून सुंदर, कारण शरीर आपलं सुंदर आहे. त्याच्यानंतर आपण वस्त्र जी घातलेली आहेत, आभूषणं घातलेले आहेत, ते सगळं उत्तम आहे. वेशभूषा अगदी उत्तमाची केलेली आहे, चांगली केलेली आहे. आणि नाक सरळ आहे, नीट डोळे आहेत, बाह्य काळ्या चकचकीत आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण समर्थ म्हणतात हे झालंच, पण अजून दुसरं आहे. काय, शरीर सुंदर सतेज, वस्त्रे आभूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्बीज. अंतरी नसता चातुर्बीज. जर तुमच्या अंतरामध्ये चातुर्बीज नसेल, म्हणजे अंतरी चातुर्बीज, सगळे सत्वगुण आपल्यामध्ये असले पाहिजे. जसं स्वामी विवेकानंदांच्या गुणांचा जर आम्ही विचार केला तर श्री रामचंद्रांसारखे गुण स्वामी विवेकानंदांमध्ये सुद्धा होते. ते अभ्यासूही होते, अत्यंत बुद्धिमान होते, मुळात विनोदीही होते. सगळे गुण त्यांच्यामध्ये होते हो. शरीरयष्टी तर कसली होती, शरीर सुंदर होतं, सतेज देखणे होते, तितकेच गंभीरही होते. त्यांना जितका लोकांत आवडत होता त्यापेक्षा जास्त एकांतही त्यांना आवडत होता. ते अभ्यासू होते, शरीरयष्टी उत्तम होती, दिसायला खूप सुंदर होते. म्हणजे मदनाचा पुतळा राजस सुकुमार, मदनाचा पुतळा राजस सुकुमार. त्याच्याप्रमाणे जसं खेळामध्ये म्हटलं तर मैदानामध्ये असा एकही खेळ नाही. आता हे सगळं वर झालं तर त्यांचं म्हणजे त्यांचं जे केलेलं आहे, त्यांचं शरीर कसं होतं, सुंदर होतं, मग ते त्यांना अभ्यासू होते, हे सगळं आहेच.
पण जर खेळांचा जर क्रीडेचा जर विषय घेतला खेळामध्ये तर मैदानामध्ये असा एकही खेळ नाही जे स्वामी विवेकानंद खेळत नव्हते. त्यांना उत्तम फुटबॉल खेळता येत होता, उत्तम क्रिकेटही खेळत असत. त्यांचं भाषण जर ऐकलं तर लोक स्तब्ध होऊन जात होते. 11 सप्टेंबरला शिकागो परिषदेमध्ये ज्यावेळी स्वामी विवेकानंद बोलू लागले त्यावेळी त्या पहिल्या 2 शब्दांमध्ये 2 वाक्यांमध्ये सगळी सभा तटस्थ झाली होती आणि सगळी सभा स्वामीजींनी जिंकून घेतली होती. त्यांचं अक्षर अत्यंत सुंदर होतं. इतकंच नाही तर त्यांचं चांगलं वादनही होतं. ते उत्तम गात असत. त्यांना उत्तम पोहताही येत होते. नेमबाजी सुद्धा त्यांना करता येत होती. काहीच कमी नव्हतं त्यांच्यामध्ये. वाचन जर इतकं चांगलं होतं की ग्रंथ आज आणायचा आणि तो रात्रीच तो वाचून काढायचा आणि दुसऱ्या दिवशी परत करायचे. आम्ही तर आज आणतो आणि त्यातलं एखादं पान वाचतो आणि वर्षभर त्याकडे पाहतही नाही. माणूस 200 वर्ष जगून ते प्राप्त करणार नाही ते त्यांनी एवढ्या अल्पायुष्यामध्ये प्राप्त केलं होतं. सर्व गुण संपन्न असे स्वामी विवेकानंद होते. सगळ्या गुणांमध्ये ते नंबर 1 मध्ये होते. कारण असं 200 वर्ष जगून ज्याला प्राप्त होणार नाही असं ते कमी वयामध्ये अल्पायुष्यामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं होतं. याचा अर्थ आपला वेळ इतर ठिकाणी जातोय तो सत्कारणी लागत नाही. त्यांचा कुठलाही वेळ तो सत्कारणीच लागतो. आपला वेळ आपल्याला भरपूर वेळ असतो. रिकामा जाऊ न देई एक क्षण असं समर्थ म्हणतात. हे महंताचं खरं लक्षण आहे. म्हणून म्हटलंय ऐसा जाणे जो समस्त तोची महंत बुद्धिवंत या वेगळे अंतवंत सकळ काही या विश्व जे आहे ते सगळं नाशवंत आहे. म्हणून पुढे म्हटलंय ताळ वेळ तान माने प्रबंध कविता जाड वचने मज्जालसी नाना चिन्हे सुचती जया. मग ज्याला समर्थांनी म्हटलंय ज्याला काळ वेळ यांची योग्य समज आहे, ताळ वेळ तान माने प्रबंध कविता जाड वचने, ज्याला ताळ वेळ म्हणजे काळ वेळ यांची योग्य समज आहे, जो प्रबंध कविता म्हणजे काव्य करणं, जाड वचने म्हणजे सुभाषिते उच्चारणं यात जो प्रवीण आहे, म्हणजे एखादा श्लोक आहे जो कठीण आहे, जो आपल्याला उच्चारता येत नाही, शब्द चुकतात, तो जर एखादा उत्तमाचा व्यवस्थित जर वाचलं त्याने, कविता जर व्यवस्थित केल्या, काव्य करणे, प्रबंध, हे गुण म्हणजे यात तो प्रवीण असून ज्याच्या अंगी काय सांगितलंय मज्जालसी नाना चिन्हे सुचती जया, म्हणजे ज्याच्या अंगी सभाधीटपणा असतो आणि ज्याला योग्य वेळी या गोष्टी सुचतात, समर्थ म्हणतात त्याला महंत म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे तानमाने प्रबंध कविता जाड वचने मज्जालशी अशा नाना प्रकारच्या गोष्टी ज्याला सुचतात त्याला महंत म्हणावं. जसं कीर्तनकारांमध्ये एकच गुण चालत नाही, तो अष्टावधी असला पाहिजे. कीर्तनकारांकडे अनेक गुण असले पाहिजे, त्यावेळीच त्यांना कीर्तन येऊ शकतं. तो अष्टावधानी असतो, म्हणजे अनेक गुणांनी तो नटलेला असतो. त्याला गायन आलं पाहिजे, त्याला वादन आलं पाहिजे, त्याला विनोद करता आले पाहिजे, त्याला तत्वज्ञान समजलं पाहिजे, संस्कृत त्याला आलं पाहिजे, त्याचा चेहरा हसरा असला पाहिजे, सगळ्यांना प्रेमाने बोलणारा असला पाहिजे, तो निस्पृही तो असला पाहिजे, कशाचीही त्याला अभिलाषा नसावी, तो सदाचारी असला पाहिजे, त्याला कशाचीही अभिलाषा नसावी, निस्पृही म्हणजे ज्याला कशाची कोणत्याच गोष्टीची आशा नाही असा तो असला पाहिजे. अशा प्रकारचे आदर्श म्हणजे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. हीच महंताची लक्षणं आहेत. ही जी लक्षणं हे जे गुण ज्याच्या अंगी आहेत तोच खरा महंत आहे. म्हणून समर्थांनी इथे सांगतात आहे की महंताची लक्षणं आपण ही सगळी अंगीकारावीत आणि आपला समर्थांनी रामभक्त म्हणून आपला खऱ्या अर्थाने समर्थांनी स्वीकार करावा. श्री रामचंद्रांनी आपल्याला आपलंसं करावं यासाठी समर्थांप्रमाणे श्री प्रभू रामचंद्रांप्रमाणे सर्व सद्गुणांची उपासना आपण करावी. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे जो एकांतास तत्पर, हे आपल्याला लोकांतात होऊ शकत नाही, हे एकांतामध्ये शक्य आहे. म्हणून काही लोकांत काही एकांत ऐसा कंठीत जावा काळ. कायम आपण लोकांतामध्ये असू नये, कधीतरी एकांतामध्ये सुद्धा असावं. एकांताला आपल्याला आपलीच अनुभूती येते. आपण कसं वागतो आहे, आपण कसं जगतो आहे, आपलं काय चुकलं आहे हे आपल्याला एकांतामध्ये कळतं. लोकांतामध्ये लोकांतासारखं वागावं, परंतु एकांतामध्ये आपलं आत्मपरीक्षण आपण स्वतः
करावं. जो एकांत असं तत्पर, म्हणून समर्थ देतात आहे, जो एकांत असं तत्पर आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भिजे. म्हणजे जो एकांताविषयी तत्पर असतो, आधी खूप पाठांतर करून नंतर जो अर्थाचा शोध घेऊन ग्रंथातील सार ग्रहण करतो, त्याला म्हटले समर्थाने आधीच शिकून जो शिकवी. म्हणजे जो एकांतास तत्पर आधी करी पाठांतर. मग जो एकांतास तत्पर आहे याचा अर्थ एकांतात बसून साधना करण्याची त्याची तयारी असली पाहिजे. एकांत ज्याला मानवत नाही त्याची प्रगतीच कधीच होत नाही, त्याची प्रगती होतच नाही. म्हणून एकांत सेवन याचा अर्थ एकाचा सुद्धा अंत करणे, एकांतास तत्पर म्हणजे जप, ध्यान, धारणा आणि समाधी. ज्याला एकांत आवडतो जप करणे, म्हणून एकांतात त्यांना अभ्यास करता आला पाहिजे. एकांतात अभ्यास केलेला आपला चांगला लक्षात राहतो. विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा जो एकांतात राहतो आणि एकांतात अभ्यास करतो त्याची खरी प्रगती होते. लोकांतामध्ये माहिती मिळते हो, लोकांताचा सुद्धा आपल्याला उपयोग होतो. लोकांतामध्ये आपल्याला खूप माहिती मिळते, जे आपल्याला माहीत नाही ते इतरांना माहीत असतं. म्हणून लोकांतामध्ये आपल्याला माहिती मिळते, परंतु समर्थ म्हणतात एकांतामध्ये आपलं ज्ञान वाढतं. जेवढे महापुरुष झाले ते सगळे एकांतात गेले, साधना केली, एकट्यात राहिले, मग ती कुठलीही साधना असो. म्हणून समर्थ म्हणतात काही एकांत काही लोकांत ऐसा कंठीत जावा काळ. एकांतासाठी तो तत्पर असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट दिली आहे आधी करी पाठांतर, तो पाठांतर करतो म्हणून महंतामध्ये हे सगळे गुण असावे. बरं, नुसतं पाठांतर सांगितलं नाही तर समर्थ म्हणतात एक जो एकांत आसक्त तत्पर आधी करी पाठांतर, नुसतं पाठांतर नाही, अथवा शोधी अर्थांतर ग्रंथ गर्भीचे. म्हणजे काय सांगितलंय, त्या गर्भात जाता आलं पाहिजे. त्या लेखकांचं काय मत आहे, एखादा संवाद आहे, एखादी कविता आहे, एखादा पाठ आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला जाता आलं पाहिजे की त्या लेखकाचं नेमकं काय मत आहे, त्या संतांचं काय मत आहे, ते पहिला आपण अभ्यास केला पाहिजे आणि मग ते सांगितलं पाहिजे, तरच आपल्या लक्षात येईल. आपण ज्यांना सांगणार आहे त्यांना पण कळलं पाहिजे, म्हणून त्याचा पूर्ण अभ्यास आधी आपला झालेला पाहिजे. म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे आधीच शिकोन जर शिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी. काय सांगितलंय, आधी शिकवणं म्हणजे एखादं जर आपल्याला काहीतरी कशामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर ते आपल्याला आधी शिकावं लागतं. जसं आपण एखादा कोर्स करतो मग त्याच्यानंतर आपण त्या पदव्या ज्या आहेत त्या प्राप्त करतो, तसं आधी शिकवणं जर शिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकांस उगवी विवेक बळे. म्हणजे जो एखादी विद्या अथवा एखादी कला आधी स्वतः शिकून मग लोकांना शिकवतो, तोच खरं काय करतो, श्रेष्ठ पदवी प्राप्त करू शकतो. कारण आधी आपण शिकलं पाहिजे हो. आधी जर आपण काही न शिकता जर दुसऱ्याला शिकवायला गेलो तर आपल्यापेक्षा महंत खूप आहेत, आपल्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ खूप आहेत. आपल्याला वाटतं आपल्यालाच खूप येतं, असं काही नाही. आपल्यापेक्षा भरपूर लोक हुशार आहेत, ज्ञानी आहेत, अंतर्ज्ञानी आहेत, त्यांना सगळं समजतं. आपल्याला वाटतं आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही, असं नाही हो. या भ्रमात कोणीही कधीही राहू नये, कारण आपल्यापेक्षा कमी कोणाला समजूच नाही. कारण जो तो आपल्या परी सगळं करत असतो आणि सगळेच लोक एकाच याने चालत नाही, तो सगळ्यांमध्ये हुशारी असते. तर समर्थ म्हणता आधी शिकवणं, म्हणून जर समजा एक शिक्षक व्हायचं असेल तर त्याच्यासाठी B.Ed करावं लागतं, 12वीपर्यंत शिक्षण घ्यावं लागतं, नंतर B.Ed करावं लागतं, मग जे काही आहे ते पदवी आपल्याला प्राप्त होते. म्हणजे तसंच समर्थांनी म्हटलंय MA असो, BA असो, MA असो, सगळं करून उत्तमरित्या आपल्याला पदवी प्राप्त करता येते. म्हणजे ते आपण डायरेक्ट 10वीमधून आपण शिकवू शकत नाही. म्हणजे एखादी विद्या कला, जसं आपण नर्स म्हणतो किंवा डॉक्टर म्हणतो, यांना आधी डॉक्टरचे जे शिक्षण आहे ते पूर्ण करावं लागतं. तसंच समर्थ म्हणतात गुंतल्या लोकांचं उगवी विवेक बळे, तो श्रेष्ठ पदवी प्राप्त करू शकतो. अशा महंत विवेकाच्या बळावर मायेत गुरफटलेल्या लोकांना तो काय करतो, सोडवतो. म्हणून म्हटलंय समाजामध्ये अनेक लोक संकटांमध्ये, अनेकांचे अनेक संकट आहेत, तो कुणीच सुखी नाही या जगामध्ये. म्हणून प्रत्येकाची कोणाची मानसिकता ठीक आहे, कोणाजवळ अर्थ नाही म्हणजे पैसे नाही, कोणाजवळ सहकार्य नाही, कोणाजवळ प्रेमाचे 2 शब्द सांगणारा नाही, अशा लोकांना आपल्याला आधार देता आला पाहिजे. जो तो सर्वांचा आधार झाला तर भगवंत त्याचा आधार होईल.
जो जो अडचणीत असेल, म्हणून सगळ्यांसाठी आपल्याला करता आलं पाहिजे. मी कशाला जाऊ, आज त्याची वेळ आली आहे म्हणून हा हसतोय, तसं उपयोगी नाही हो. समर्थ म्हणतात, जर तुम्हाला अध्यात्म करायचं असेल, जर तुम्हाला भगवंता चरणी जायचं असेल, तर आज दुसऱ्या कोणी, आजपासून आपण एवढी वर्ष वागलो ठीक आहे, परंतु आजपासून असं ठरवा की आता आपण कोणालाही हसायचं नाही विनाकारण. आपल्याला काय वाटतं, दुसऱ्याला एखादी इजा झाली, एखादा आजार झाला, अरे त्याने असंच केलं, त्याने तसंच केलं, असं झालं, हे खूप चुकीचं आहे. जर आपल्याला आतमधून खरंच वाईट वाटत असेल, दया येत असेल दुसऱ्याची, तर समजावं आपल्यामध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे. आणि दुसऱ्याला अगदी आपला दुश्मन जरी असला, अगदी आपल्याशी त्याचं पटत जरी नसलं, तरी जर आपल्याला आनंद होत असेल, तरी समजायचं की अजून माणुसकी, आपली जी माणुसकी आहे ती संपत चाललेली आहे. असं करू नये हो. अंतर्बाह्य दोन्ही ठिकाणी आपण लखलखीत आणि चकचकीत दिसलं पाहिजे. कुठेही अंतर्मन वेगळं आणि बाह्यमन वेगळं असं करू नका हो. जोपर्यंत असं चालेल तोपर्यंत आपलं जे तेज आहे, आपलं जे एक मूल्य आहे, ते सगळं हरवून आपण बसू. म्हणून समर्थ म्हणतात, जे आत आहे ना ते वरच असावं. जे वरून गोड गोड बोलतोय पण आतून त्याच्याबद्दल वाईट बघतोय, असं नको. हे आता बस झालं. आता हे कलियुग असलं तरी सुद्धा अध्यात्म आपल्याला आता, आपला परमेश्वर, आपला ईश्वर, आपले सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत. मग आपल्यात सुधारणा ही आपणच केली पाहिजे हो. आता बस झालं. आता याचं नको, त्याचं नको, ह्याचं असं होऊ दे, त्याचं तसं, याच्यामध्ये आपण अडकत बसायचं नाही. दुसऱ्यावर हसायचं नाही. जे आहे ते मनापासून स्वीकारावं. मनापासून एखाद्याला धन्यवाद द्यायचे तर मनापासून द्यावे. एकाची गोडवे गायची तर मनापासून गावे. आता गोड बोलून मागून त्याच्यावर नावं ठेवू नये, कारण तो सर्वांचा आधार झाला पाहिजे, तर भगवंत त्याचा आधार होणार आहे. जर आपण तसं वागलो तरी आपल्याला, जरी दुनियाने कोणीही जवळ नाही केलं, तरी भगवंत माझा मला वाचवणार आहे याची शाश्वती त्याला असते हो. म्हणून जो जो अडचणीत असेल, जो जो संकटात असेल, त्याच्यासाठी आपल्याला धावून जाता आलं पाहिजे. जर आपल्याला धावून जाता नाही आलं तर काय उपयोग हो आपला. आपापल्या यथानुशक्त्या जावे. काहीच नाही तर प्रेमाचं 2 शब्द आपल्याला देता आलं पाहिजे. नुसतं अर्थ घेऊनच आपल्याकडे पैसे नाही, मी कशी जाऊ, असं नाही, तर तो प्रेमाचे 2 शब्द सुद्धा देता आले पाहिजे. लाखोने नाही मदत करू शकत, पण हजारांनी तरी करू शकतो एखाद्याला ज्याला खरंच गरज आहे. हजाराने नाही करू पण जमतील तेवढे तरी देऊ शकतो ना. आपल्या डोळ्यांनी दिसणारं हे सगळं जीव आहे, हे ते परमेश्वर रूप आहेत आणि त्यांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आधीच शिकवणं शिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकांसौगवी विवेक बळे. जो एखादी विद्या अथवा कला आधी स्वतः शिकून मग लोकांना शिकवतो, तो श्रेष्ठ पदवी प्राप्त करू शकतो. मग महंत विवेकाच्या बळावर मायेत गुरफटलेल्या लोकांना सोडवत असतो. म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थाने, आपल्याला जगाला मदत करायला जमत नसेल, पण आपल्या जवळच्या माणसाला तरी करू शकतो ना हो. अशाने भगवंत आपल्याला पावेल. आम्ही जर कोणाला निस्वार्थपणे मदत केली तर भगवंत सुद्धा आपल्याला मदत करणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की विवेक बळाने तुम्ही सगळ्यांना मदत करा. समर्थांनी महंताच्या लक्षणामध्ये इतके सुंदर लक्षणं दिली आहेत की जणू काही श्रीरामचंद्रच कसे असतील. तर समर्थांनी श्रीरामचंद्रांचे गुण एकत्र केलेत आणि या समासाची रचना केली असं वाटतंय हो. किंवा असं वाटतं की संतांचे सगळे गुण एकत्र केलेत आणि समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे. अक्षर सुंदर वाचणे सुंदर, पहिल्या ओळीमध्ये होतं शुद्ध नेटके लिहावे, लेहोन शुद्ध वाचावे, शोधून शुद्ध वाचावे, चुकू नये. मग समर्थ आता म्हणतात, अक्षर सुंदर वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी. मग आता समर्थांनी म्हटलंय की त्याचं अक्षर सुंदर असते, वाचणे सुंदर असतं, बोलणं सुंदर असतं, चालणं सुंदर असतं, त्याची भक्ती, त्याचं ज्ञान आणि त्याचं वैराग्यही सुंदर असतं आणि त्याला अनुसरून त्याचं वागणं असतं. मग किती गोष्ट सुंदर असल्या पाहिजे, तर त्याचं अक्षर सुंदर असलं पाहिजे. अक्षर म्हणजे जे नष्ट होणार नाही त्याला अक्षर म्हणतात आणि जे नष्ट होते त्याला अक्षर म्हणतात. आम्ही लिहिताना ते अनेक वर्षापर्यंत टिकणार आहे, ते सुंदर असलं पाहिजे. म्हणून म्हटलंय, ज्याचे वया आहे नूतन त्याने लिहावे जपून. आमच्याकडनं चूक होते याचा अर्थ दुर्लक्ष आहे. म्हणून समर्थ म्हणतात, वाचणं सुंदर आणि बोलणं सुंदर.
वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर. म्हणून जर आम्ही समाजाचे मार्गदर्शक आहात, समाजाचे समर्थ म्हणतात जर आपण समाजाचे मार्गदर्शक आहोत, तर समर्थांनी इथे सांगितलेलं आहे की जर आम्ही समाजाचे जर आपण मार्गदर्शक आहोत, तर समर्थ म्हणतात आहे की भक्ती ज्ञान वैराग्य तसं सगळं चांगलं असलं पाहिजे. पुढे समर्थांनी म्हटलंय भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर, त्याची भक्ती ही सुंदर असली पाहिजे आणि त्याचं वैराग्य ही कसं सुंदर असलं पाहिजे. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे. समर्थ पुढे म्हणतात जयास यज्ञेची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगट धडे, ऐसा नव्हे. मग त्याला नेहमी प्रयत्न करणे आवडते, जो कठीण प्रसंगी धैर्याने उभा ठाकतो, धीटपणे आपल्या प्रसंगाला उघडपणे तोंड देतो, कधीही दडून बसत नाही. मग समर्थांनी श्रोत्यांना किती महत्त्व दिलेलं आहे हो. समर्थ म्हणतात तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, खरंच तुम्ही काय आहेत, जगदीश मूर्ती आहेत. त्यांच्यामुळे हे सगळं घडते आहे. सामर्थ्य इथे बोलणाऱ्यांचं नाही, सामर्थ्य श्रवण करणाऱ्यांचं आहे. म्हणून संतांचे आशीर्वाद आपल्याला आहेत आणि तेच आपल्याकडून हे वधवून घेत आहेत. म्हणून पुढे म्हटलंय जयास यज्ञाची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगडे दडे, ऐसा नव्हे. म्हणजे ज्याला प्रयत्न करणे नेहमीच आवडतं, तो जो कठीण प्रसंगी धैर्याने उभं टाकतो, धीटपणे त्याला प्रसंगाने उघडपणे तोंड देतो, त्याला कधीही दडून बसायची गरज लागणार नाही. कारण समर्थांची दूरदृष्टी असली पाहिजे. महंत कसा असला पाहिजे ते म्हणतात संकट आल्यानंतर तो पळून जातो. जो पळून जातो त्याला महंत म्हणत नाही. जो धीटपणे उभा राहतो, जसं हनुमंतराय आहेत ते तसेच होते. हे ते काळाला सुद्धा घाबरवणारे होते. काय सामर्थ्य आहे हो त्यांचं. भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता, रामदूता प्रभंजना, महाबली प्राणदाता, सकळा उठवी बळे, सौख्यकारी शोक हरता, द्रुत वैष्णव गायका, दिनानाथा हरिरूपा, सुंदरा जगदांतरा. समर्थांनी म्हटलंय म्हणजे एवढं सामर्थ्य आहे की लक्ष्मणाला प्राण वाचवायचे होते, तेव्हा लक्ष्मणांचे प्राण वाचवण्यासाठी रामरायांनी फक्त हनुमंतांकडे पाहिलं होतं. हनुमंत उभे राहिले, जय श्रीराम म्हणून उठले आणि कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, वनराग्नी सारखी द्रोणू कोरदे पाठीला बळे. शक्तीनिशी त्यांनी तो पर्वत उचलला होता आणि तो पर्वत घेऊन ते तातडीने लक्ष्मणासाठी त्यांनी आणला होता. आणि समर्थ इथे म्हणतात ज्याला प्रयत्न आवडतात तो महंत असतो. हनुमंतरायांनी मागे पुढे काहीच बघितलं नाही. मनासी टाकिले मागे, मनाला सुद्धा मागे टाकण्याचं सामर्थ्य हनुमंतरायांमध्ये होतं. मनाला सुद्धा मागे टाकण्याचं सामर्थ्य हनुमंतरायांमध्ये होतं. जगामध्ये सर्वात जास्त गती ही प्रकाशाची आहे. प्रकाश सर्वात गतिमान आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर यायला सर्वात कमी कालावधी लागतो. पहिले प्रकाश येतो आणि मग वीज कडाडते. म्हणजे विजेचा प्रकाश पहिला येतो, नंतर ध्वनी येतो. ध्वनीचा वेग सुद्धा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे. म्हणून समर्थ म्हणतात हनुमंतरायांचं वर्णन करताना म्हणतात आहे की मनासी टाकिले मागे, गतीशी तुलना नसे, अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जाच असे. कारण हनुमंतरायांकडे अनिमा गरिमा नावाची शक्ती होती. ते लहानात लहान रूप धारण करू शकत होते आणि मोठ्यात मोठे असे महाकाय रूप सुद्धा धारण करू शकत असेल. म्हणून तयासी तुलना कैसी मेरू मंदार धाकुटे. मेरू मंदार नावाचे मोठमोठे पर्वत त्यांच्या समोर धाकुटे म्हणजे लहान होत होते. महंतांच्या लक्षणांमध्ये समर्थ तेच म्हणतात आहे, ज्याला प्रयत्न आवडतात तो महंत आहे. म्हणून म्हटलं आहे जयास यज्ञाची आवडे, नाना प्रसंगी पवाडे, धीटपणे प्रगट दडे, ऐसा नव्हे. म्हणजे तो धीटपणे पुढे जातो, तो घाबरत नाही. घाबरणे हे रामभक्ताचे लक्षणच नाही. नाम हनुमंतांचे घ्यावे, पाऊल पुढे टाकावे. राम म्हणता पदोपदी, यज्ञ पावलो पावली. म्हणजे एकेका पावलाला यज्ञ प्राप्त होते. म्हणून सतत श्रीनामांचे स्मरण करा. सदा येता जाता, उठत बसता, काम करिता राम राम स्वरा. म्हणून पुढे दिले समर्थाने साकडीमध्ये वरतो जाणे. आता जयास यज्ञाची आवडे, ज्याला यज्ञ म्हणजे प्रयत्न, ज्याला प्रयत्न आवडतात, नाना प्रसंगी पवाडे, जो कठीण प्रसंगी धैर्याने उभा राहतो, धीटपणे प्रगटे दडे, ऐसा नव्हे. म्हणजे धीटपणे प्रसंगाला उघडपणे तोंड देतो,
तो कधीही दडून बसत नाही. साकडीमध्ये वरतो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे, अलिप्तपणे राखो जाणे आपणासी. म्हणजे संकट समयी कसं वागावं तो यथार्थपणे जाणतो. तो लोकसंग्रहही करू शकतो आणि त्याच वेळी स्वतःच त्यापासून कसे राखावे हेही त्याला जाणता येतं. म्हणून कार्यकर्ता असा असला पाहिजे की तो सगळ्या कार्यामध्ये तो पुढे आहे, अग्रगण्य आहे. साकडी म्हणजे संकट कुठेही पडू देत नाही. साकडीमध्ये वरतो जाणे, उपाधीमध्ये मिळो जाणे. सगळ्या प्रकारच्या उपाध्या त्याच्याकडे आहेत, परंतु तो उपाध्यास सापडत नाही. म्हणजे पदावर बसतो पण अहंकार येऊ देत नाही. लोक पदावर बसले की आपलं पहिलं रूप काय आहे ते विसरून जातात. आपल्यापेक्षा कुणीच मोठा नाही असं त्यांना वाटू लागते आणि असं ते समजतात. याचा अहंकार त्याला येतो, आपल्याला येतो. म्हणून समर्थ म्हणतात उपाधीमध्ये अहंकार येतो आपल्याला. उपाधीमध्ये असावं आपण, उपाधीत सापडू नये. उपाधीत सापडणं म्हणजे अहंकाराची तिथे सुरुवात होते. अहंकार होऊ न देणे, सकळ करणे जगदीशाचे आहे. कशाचा अहंकार करायचा हो आणि का करायचा? ज्याने दिलं आहे तो अहंकार करत नाही आणि ज्याला काही वेळासाठी भेटलंय त्याचा किती अहंकार आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचा कधीही कोणीही अहंकार करू नये. आहे तरी सर्वा ठाई, तो कुठे कुठे आहे तर अशी जागाच नाही की तो जिथे नाही. तो डोळ्यामध्ये आहे, कानामध्ये आहे, हातामध्ये आहे, केसांमध्ये आहे, सर्व इंद्रियांमध्ये आहे. तो आपल्या रोमा सर्वीकडे भरलेला आहे. रोम म्हणजे केस हो. प्रत्येक रोमामध्ये तो वास करतो आहे. म्हणून बघा, एक जरी केस उपटला तरी आपल्याला वेदना होतात, म्हणजेच तो आहे. म्हणून जाणीव होते आहे ना. म्हणून समर्थ म्हणतात आहे तरी सर्वांठाई, पाहो जाता कोठेची नाही. तो भगवंत ठाईच्या ठाईच आहे. तो अंतरात्मा जिथे आहे तिथेच आहे, पण फक्त तो दिसत नाही. आणि तो जे दिसत नाही ते नाही असं म्हणणे मूर्खपणा आहे. कोरोना आपण पाहिला, कोरोना आपण डोळ्यांनी पाहिला का हो? नाही पाहिला. तरी सुद्धा आपण घाबरलो. मास्क लावलं, सॅनिटायझरने हँडवॉश केलं. त्याच्यानंतर कोणी सांगितलं हा उपाय कर, तो उपाय कर, हा काढा घे, तो काढा घे, सगळं केलं. कोणी सांगितलं होय आपल्याला? कुठल्या मायक्रोस्कोप खाली पाहिलं आपण की कोरोना आहे? ज्यांनी पाहिलं तेच सांगतात आहे म्हणून. त्यामुळे वैज्ञानिक सांगतात आहे तो आहे, डॉक्टर सांगतात आहे तो आहे, आणि म्हणून आम्ही मानतो आहे तो आहे. मग त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आहे, म्हणून त्यांची प्रचिती आपल्याला येते. तो दिसत नाही म्हणजे दिसत नाही याचा अर्थ नाही असे म्हणता येणार नाही. आपल्या डोळ्यांनी नाही दिसत हो, पण माझ्या डोळ्यांनी जे दिसत नाही, आपल्या डोळ्यांनी तो दिसणार नाही, पण जे माझ्या डोळ्यांनी दिसत नाही ते सुद्धा आहे. जे डोळ्यांनी दिसते ते मुळात नाहीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्या वेगळे काहीच नसे भगवंताशिवाय या जगात काय आहे? काहीच नाही आहे. म्हणून पुढे म्हटलंय त्या वेगळे काहीच नसे, पाहो जाता तो न दिसे, न दिसो न वर्तवी तसे प्राणी मात्रांसी. मग सर्वांठाई आहे, सर्वांठाई तो आहे, पण बारकाईने विचार केला असेल तर कुठेच तो गुंतलेला नाही हे कळून येतं. अंतरात्मा जसा प्रत्येक हृदयामध्ये असतो पण तो गुप्त असतो, तसं समर्थाने इथं म्हटलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे तैसाच काही नाना परी, बहुत जनास शहाणे करी, नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्म. मग हाही नाना प्रकारे अनेक लोकांना शहाणे करतो, तसाच हा सुद्धा विद्या, अध्यात्म विद्या, इतरही नाना विद्या तो करतो. म्हणून नाना विद्या त्या विवरी स्थूळ सूक्ष्म. मग या वेगळं काहीच नसे. मग समर्थाने इथं दृष्टांत दिलेला आहे. वरचे सगळे भगवंत जसा सर्वत्र असतो पण दिसतो का? नाही दिसत. तसा महंत असतो, सर्व कार्यामध्ये असतो, पण शेवटी तो पडद्यामागे असतो. कार्यक्रम सुरू झाला की खरे कलाकार पडद्याच्या मागे असतात. पडद्यासमोर काम करणारे लोक 4 ते 5 असतात, पण पडद्यामागे सर्व महत्त्वाची कामं चालू असतं. जसं आपण चित्रपट बघतो किंवा सिरियल बघतो त्यावेळी पडद्यावर आपल्याला 4 ते 5 माणसं दिसतात, मात्र पडद्याच्या मागे सेटवर त्यापेक्षा कितीतरी माणसांची मेहनत त्यामागे असते हो. त्यांची मेहनत आपल्याला दिसत नाही. पडद्यामागचे कार्य करण्यासाठी
अनेकांची शक्ती लागते. त्याचप्रमाणे हे संपूर्ण जगताचं हे जे चलन आहे ते भगवंताच्या कार्यामुळे होते आहे. भगवंत या पडद्यामागचा कलाकार आहे. तसा महंत सुद्धा व्यवहारामध्ये पडद्यामागचा कलाकार आहे. म्हणून तर तो तसा असला पाहिजे, तो महंत तसा असला पाहिजे. कार्य व्हावं, समोर व्हावं, पण आपण त्याच्यात नसावं. म्हणून म्हटलंय तैसाच हाही नाना परी, बहुत जनास शहाणे करी, नाना विद्या त्या विवरी, स्थूळ सूक्ष्मा. म्हणून मग म्हटलंय समर्थांनी तसाच हा महंत आहे. अशा प्रकारे नाना प्रकारच्या विद्या, नाना प्रकारच्या स्थूळ आणि सूक्ष्म विद्या महंत स्वतः शिकतो आणि मग तो इतरांना शिकवतो. म्हणून समर्थ म्हणतात बहुत जनास शहाणे करी. शहाणे करणे म्हणजे त्याला ज्ञान देणं, त्याला मोठं करणं, त्याला सावरणं, त्याला सांभाळणं, हे महंताचं लक्षण आहे. नाना प्रकारची संकट असतात आणि अज्ञान हे त्या संकटांचं कारण असतं. म्हणून ते अज्ञानच मुळातून काढून टाकण्याचं काम कोण करते तर महंत करतात. महंतांचा अशा प्रकारचे सगळे गुण असतात आणि त्यांनी ते संपादन केले पाहिजेत. अर्थात या गुणांनी जो नटला त्याला महंत म्हटलेलं आहे. आपणाकरिता शहाणे होती, ते सहजची सोये धरिती, जाणतेपणाची महंती ऐसे असे. मग म्हणजे आपल्यासारखेच पण इच्छिता स्वाभाविकच आहे हो. अशा महंताचा आश्रय जे घेतात ची महती यांची कशी आहे, थोर आहे. अशा प्रकारे जाणत्या माणसाची महती कशी आहे, थोर आहे. ते सहजची सोय धरिती. मग कल्याण, सोय म्हणजे कल्याण करतो, तो कार्य करतो, तो करता असतो, पण सगळं करून सुद्धा तो अकर्त्याची भावना घेऊन तो बाजूला उभा राहतो. म्हणून तो द्रष्टा असतो, तो साक्षी असतो. अशा महंताची लक्षणे समर्थांनी याच्यामध्ये सांगितली आहेत. राखो जाणे नीती न्याये, न करी न करवी अन्याये, कठीण प्रसंगी उपाये करू जाण. म्हणजे महंत स्वतः कधी अन्याय करत नाही. अथवा समर्थांनी सांगितले की महंत कसा असतो, स्वतः कुणावर अन्याय करत नाही. आणि समर्थ म्हणतात आहे राखो जाणे नीती न्याये, न करी न करवी, म्हणजे तो स्वतःही अन्याय कधी करत नाही आणि अथवा जर दुसऱ्यांवर अन्याय होत असेल तर तो करू देत नाही. न करवी अन्याय, अथवा दुसऱ्यावर होतानाही तो पाहू शकत नाही. कठीण प्रसंगी उपाय करू जाणं म्हणजे कठीण प्रसंग काय उपाययोजना करावी हेही त्याला ठाऊक असते. म्हणून राखो जाणे नीती न्याय, नीती आणि न्याय याच्या पलीकडे महंताचं पाऊलच नाही आहे. महंत कधी कोणावर अन्याय करणारच नाही. आणि पुढे समर्थ म्हणतात कठीण प्रसंगी उपाय करू जाणे. कठीण प्रसंग म्हणजे संकट, संकटात तो मदत करतो, त्याला मित्र असे म्हणतात. महंत हा सर्वांचाच मित्र असतो. कोणावरही संकट पडो, कोणी आपला नाही, कोणी परका नाही, त्याच्यासाठी सगळे सारखे असतात. तो सर्वांसाठी धावून जातो, त्यालाच लोक मार्गदर्शक मानतात आणि त्यालाच महंत म्हणतात. सगळे गुण त्याच्यामध्ये असले पाहिजे. ते गुण आमच्याकडे येण्यासाठी आम्ही कोणाची उपासना करावी, तर समर्थ म्हणतात दोघांची उपासना करा. पहिले हनुमंतरायांची, दुसरी श्रीरामांची उपासना. मनोजैव मारुततुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम, वातात्मज वानत मुख्यम, श्रीरामदूतम शरणम प्रपदे. म्हणजे या उपासनेतून काय मिळेल, ही सगुण उपासना. सगुण याचा अर्थ गुण प्राप्त व्हावे म्हणून उपासना, गुणांची उपासना करणे आहे. म्हणून म्हटलंय ऐसा सगुण धारणेचा, पुढे दिलंय ऐसा पुरुष धारणेचा. असा सगळ्या गुणांनी नटलेला पुरुष जो आहे, सगळ्या गुणांनी नटलेला पुरुष आहे, तो बहुतांचा आधार होतो. आणि पुढे म्हटलंय दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा, रघुनाथांचे गुण घ्यावे. रघुनाथ म्हणजे सगळ्या गुणांचं एक संकलन आहे. सागरामध्ये जसं सगळ्या नद्यांचं जसं पाणी जाते, आकाशातून पडलेला प्रत्येक थेंब शेवटी सागराला जाऊन मिळतो, तसे सगळे गुण हे शेवटी सागराला जाऊन मिळतात. म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांना जाऊन मिळतात, कारण हनुमंतरायांना जाऊन मिळतात. हनुमंत हे दास आहेत, पण ते महंत असलेले दास आहेत. सर्व गुण हनुमंतरायांकडे महान होते. हनुमंतांची उपासना म्हणजे सर्व गुणांची उपासना आहे, म्हणजे शौर्याची उपासना आहे. हनुमंतरायांची उपासना धैर्यासाठी आहे, शक्तीसाठी आहे आणि बुद्धीसाठी सुद्धा आहे, नम्रतेसाठी सुद्धा आहे, सेवेसाठी सुद्धा आहे. हनुमंतरायांसारखा सेवकच नाही. म्हणून सगळ्या गुणांनी नटलेले हनुमंतराय, सगळ्या गुणांनी नटलेले श्री प्रभू रामचंद्र, त्यांचं वर्णन करणारे श्री समर्थ रामदास स्वामी, या सगळ्यांच्या गुणांचा आपण पायी व्हावं. आणि आपल्याला समर्थाने सांगितल्याप्रमाणे महंतांचे गुण घेऊन आम्ही आमच्यापर्यंत ठेवू नये, तर ते इतरांपर्यंत सुद्धा ते पोचवावेत. म्हणून क्रिया करून करवावी बहुता करवी. म्हणून समर्थ म्हणतात ऐसा पुरुष धारणेचा
तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. अशा लक्षणांचे जे पुरुष आहे तो अनेक जणांचा आधार ठरतो. आणि रामदास स्वामी म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की रघुनाथांच्या अंगी असणारा हा गुण म्हणताने घ्यावा आणि इतरांनाही त्याने तो समजवावा किंवा द्यावा. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे महंत लक्षण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.